पहलगाम येथील भयंकर दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत चोख आणि रोखठोक प्रत्युत्तर दिलं, ज्याच्या समर्थनार्थ भाजपचे आमदार राजेश वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली वाठोळा शुक्लेश्वर गावामधून भव्य पायदळ तिरंगा रॅली काढण्यात आली। ऑपरेशन सिंदूरचे यश तिरंगा रॅलीनं साजरं केलं जातंय। भाजपचे आमदार राजेश वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली वाठोळा शुक्लेश्वर गावामधून भव्य पायदळ तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सोपान गुडधे, भाजपा तालुकाध्यक्ष श्याम गवळी, आशिष बेतारिया, पुष्कर निमकर, उमेश गावंडे, राजू सरोदे यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ता वर्ग उपस्थित होता। देशाच्या सैन्याने जे शौर्य दाखवलं, त्यांच्या विजयात आपणही त्यांच्यासोबत आहोत। त्यांनी जे कामगिरी केली त्या कामगिरीबद्दल त्यांचा धन्यवाद देण्यासाठी आणि आपल्या सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सर्व भारतवासी सर्व भारताच्या गावामध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये या तिरंगा रॅलीचं असंच आयोजन होत आहे। आज आपल्या वाठोळा शुक्लेश्वरमध्ये सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं भातकुली तालुक्याच्या वतीनं। म्हणून फक्त एकच सांगतो की सर्व जनता ही सैन्याच्या सोबत आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि संपूर्ण देश हा सैन्याच्या सोबत आहे।